आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचा नेताच नाही गेलाय, तर महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील एक सुवर्ण काळ आज संपुष्टात आलाय। कारण अजितदादांचं खेळाडूंसाठीचं क्रीडा क्षेत्रातील योगदान सुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं। अजित पवार महाराष्ट्र खो-खोचे अध्यक्ष होते, शिवाय महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे ते अध्यक्ष होते। अजित पवार यांनी केवळ राजकारणच नाही तर क्रीडा क्षेत्राचाही कायापालट करण्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले। त्यांनी मांडलेली मिशन लक्षवेधी योजना ग्रामीण भागातील गुणी खेळाडूंना थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी मोलाचा दगड ठरली। खेळाडूंना सरावादरम्यान संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी विमा कवच देण्याचा विशेष आग्रह धरला होता। इतकंच नाही तर शिव छत्रपती राज्य पुरस्कारांच्या यादीत कॅरम, बॉडी बिल्डिंग आणि पॉवर लिफ्टिंग अशा खेळांचा समावेश करून हजारो खेळाडूंना न्याय दिला। बालेवाडी येथे देशातील पहिलं ऑलिम्पिक भवन उभारण्याचं स्वप्न त्यांनीच पाहिलं आणि त्यासाठी विशेष निधी सुद्धा त्यांनीच मंजूर करून दिला। दादांनी भारतीय खेळांना नेहमीच प्रोत्साहन दिले, त्यासाठी त्यांनी विशेष निधी सुद्धा मंजूर करून दिला होता। मैदानावर उतरून स्वतः बॅटिंग करणाऱ्या दादांनी नेहमीच खेळाडूंना पायाभूत सुविधा, अत्याधुनिक उपकरणं आणि प्रशिक्षकांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला। त्यांच्या जाण्यानं केवळ राजकारणाचंच नाही तर क्रीडा क्षेत्राचीही मोठी हानी झाली। दादांच्या या धाडसी निर्णयामुळे आज अनेक गरीब घरातील मुळे जागतिक स्तरावर चमकत आहेत। बातमी म्हणजे थोडक्यात